अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि त्याच्यामधल्या चतुर्थ अध्यायामध्ये 3 ब्राह्मण संपन्न झाले आणि चतुर्थ ब्राह्मणाची मी सुरुवात केली होती, तर ती आता पुन्हा एकदा त्याची सुरुवात करून आज आपण साधारण 3 ते 4 मंत्र घेऊ आपण त्यात. जेव्हा चतुर्थ ब्राह्मण, आता त्याचा विषय असा आहे की जीवाची जी काही दशा असते मृत्यूच्या वेळेस त्याचं वर्णन केलेलं आहे की जीव ज्यावेळेस देह सोडून जात असतो त्यावेळेस तो मरणोन्मुख जीव जो आहे त्याच्या दशा कशा असतात त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. तेव्हा मंत्र असा आहे की स यन्नाय महात्मा. येथे संसाराचे उपवर्णनाचा प्रसंग आहे. यामध्ये हा आत्मा या अंगाने सम्यक प्रकाराने मुक्त होऊन जातो असे म्हटले जात आहे. तेव्हा ह्या आत्म्याची सम्यक मुक्ती कोणत्या समयी अथवा कशा प्रकारे होत असते याचं विस्तारपूर्वक वर्णन ह्या मंत्रामध्ये केलेलं आहे. त्यामुळे ह्यानेच आपण ते प्रारंभ केला जातो. तेव्हा आता मंत्र असा आहे की स यन्नाय महात्मा वल्यम नेत्य सम्मोहमेव जेत्य थै नमेते प्राणा अभिसमायन्ति स एतास तेजो मात्राः सम्यभास्ता ददातु हृदयमेवान्म वक्राम इति स यत्रैष चक्षुषः पुरुषः परांग पर्यावर्तते था रूपज्ञो भवति. याचा अर्थ असा आहे की तो जो हा आत्मा आहे तो ज्या समयी अत्यंत दुर्बलतेस प्राप्त होऊन समजा की तो समूहास प्राप्त होऊन जातो तेव्हा हे वाघ इत्यादी प्राण जे त्याच्या प्रती अभिमुखतेने येत असतात ते ह्या प्राणांची तेजोमात्रा सम्यक प्रकाराने ग्रहण करून हृदयामध्ये ते अनुक्रांत अभिव्यक्त ज्ञानवान अशा प्रकारचे ते होत असतात. आणि ज्या समय हा चक्षुष ब्राह्मण चक्षुष पुरुष हा सर्व बाजूने व्यापृत होत असतो त्या समयी हे मुमूर्ष रूपज्ञानहीन अशा प्रकारचा तो होतो. ही त्यावेळेसच्या मृत्यूच्या वेळेसची ही त्याची स्थिती आहे. तेव्हा या मंत्राचा जो अर्थ असा आहे तर त्याचा जो आशय आपण पाहूया. तो आशय असा आहे की तो हा जो उपलब्ध असलेला जो आत्मा आहे म्हणजे आत्मा या ठिकाणी जीवात्मा या अर्थाने, तेव्हा तो हा जीवात्मा आहे ज्या समयी अबल भावाने प्राप्त होऊन जातो. जे येथे जो देहाची दुर्बलता आहे तीच आत्म्याची दुर्बलता होऊन जाते. कारण तो जीवात्मा जो आहे तो देहाशी हा एकरूप झालेला असल्यामुळे तो जीवात्मा देखील दुर्बल होतो. आणि अशा प्रकारे उपचारामध्ये सांगितल्या जात असते की अबलभावास प्राप्त होऊन स्वयं अमूर्त होण्याच्या कारणाने हा अबलभावास प्राप्त होत नसतो. म्हणजे खऱ्या अर्थाने तो स्वतः जो आहे तो अमूर्त आहे म्हणजे तो अव्यक्त आहे आणि तो देहाशी असंबंधित आहे. पण त्याच्या केवळ अज्ञानाने त्याला असं वाटतं की आपण दुर्बल झालेलो आहे. पण प्रत्यक्ष जर पाहिलं तर तो त्या अबलभावास प्राप्त होत नसतो आणि मानाकी समूहास प्राप्त होत असतो. तर समूळतेला समूह म्हणतात. तेव्हा समूहाचा अर्थ असा आहे की तिथे विवेकाचा अभाव आहे. अशा प्रकारचे हा समुदतेस माना की प्राप्त होत असतो. आणि हा स्वतः समूह अथवा असमूह आहे असं नाही. कारण मूळ जो आत्मस्वरूप आहे तो समूह किंवा असमूह या दोन्ही स्थितीच्या पलीकडे आहे. पण जोपर्यंत जीव भाव आहे आणि जीव भावामध्ये मात्र त्याला असं वाटतं की आपण कुठल्या तरी मूळ अवस्थेमध्ये आलेलो आहोत आणि त्यामुळे विवेकाचा अभाव निर्माण झालेला आहे. अशा प्रकारचं त्याचा तो समज होतो. कारण की हा नित्य चैतन्य ज्योतिष स्वरूप आहे. त्याचं मूळ स्वरूप कसं आहे ते नित्य चैतन्य आहे, ज्योतिष स्वरूप आहे. आणि याच्यापासून सम्मोहमेव नेती यामध्ये इव शब्दाचा जो प्रयोग गेला आहे. कारण की लौकिक पुरुषाच्या उत्क्रांतीच्या समयी इंद्रियाचे वस्तुमानाच्या कारणाने होणारी जी व्याकुळता असते ती आत्म्याच्या सारखी जाणून पडत असते. आणि असेच सांगणारे म्हणतात की
हा समूळ अत्यंत अचेत होऊन गेलेला आहे असं लोकांना वाटतं. म्हणजे लोकांचा त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं त्याच्याबद्दलचा जी भूमिका होते की हा समूढ झालेला आहे, अचेत झालेला आहे. अथवा तो अबल्यम आणि सम्मोहम अशा या दोन्हीच्याही बरोबर इव शब्दाचा प्रयोग केला पाहिजे. अर्थात माना की अबलतेस प्राप्त होऊन माना समूढतेस प्राप्त होऊन जातात, कारण की दोघांच्याही या अन्योपाधिकृत होणे समान आहे आणि दोघांचाही करता हा एकच दाखविला गेलेला आहे. आणि या समयी हे वाघादी जे प्राण आहेत ते या आत्म्याच्या अभिमुख येत असतात. त्यामुळे या देही आत्म्याचा अंगाने सर्वथा मोक्ष होत असतो. परंतु तो मोक्ष कसा होत असतो आणि कशा प्रकारे हा आत्म्याचा अभिमुख येत असतो त्यावर असं दाखविलं आहे की तो जो आत्मा आहे ह्या तेजोमात्राच्या तेजाची मात्रा, तेजोमात्रा म्हणजे तेजाची अवयव अर्थात रूपादी प्रकाशक होण्याच्या कारणाने चक्षु आदी इंद्रिय जे आहेत आणि ते जे मात्रा आहेत ते या इंद्रियाचे हे सम्यभ्य ज्ञान दान म्हणजे सम्यक अर्थाने निर्लेप भावाने हे अभ्यादान अभिमुक्तया आदान अर्थात उपसंहार करून हृदय म्हणजे पुंडलिका आकाशात मध्येच ते अनुक्रांत अन्वागत होत असतात. त्यामुळे त्या अर्थात बुद्धी आदीच्या विक्षेपाचा उपसंहार होऊन जाण्यावर हृदयामध्येच अव्यक्त विज्ञानवान होत असतो. समभ्याद दान या क्रियापदाच्या सम हे विशेषण जे आहे ते स्वप्नाच्या अपेक्षेने आहे, कारण की स्वप्नामध्ये निर्लेप भावाने चक्षु आदीचा उपसंहार होत नसतो. केवळ आदान उपसंहार मात्र तर होत असतो. जसे की वाक म्हणजे वाक हे ग्रहित होऊन जात असते, चक्षु हे ग्रहित धरून जात असते. या सर्ववान लोकांच्या मात्रेस ग्रहण करावे इत्यादी वाक्याने हे सिद्ध होत असते. तेव्हा आत्म्याचे चलन अथवा विक्षेप या संवाद इत्यादी विकार जे आहेत ते स्वतः होत नसतात. जसे की ध्यायतीव लेलायतिक इत्यादी मंत्राद्वारे सांगितले गेले आहे की बुद्धी आदी उपाधीच्या द्वाराच त्यामध्ये सर्व प्रकारच्या विकाराचा हा आरोप केला जातो. प्रत्यक्ष तो या विकाराशी युक्त नसतो. आता हे प्रत्यक्ष आणि आरोप हा जे दोन शब्द वापरले या ठिकाणी आरोप जो होतो तो जीवात्म्यावर होतो आणि प्रत्यक्ष जेव्हा विचार केला की तो स्वरूपामध्ये कसा आहे, तो प्रत्यक्ष तत्व स्वरूपात कसा आहे असा ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस त्याला कुठल्याही विकाराचा त्याला स्पर्श होत नाही. हे या ठिकाणी मूलभूत सिद्धांत आहे. ह्या सिद्धांताला आपल्या लक्षात ठेवूनच आपण हे विवेचनाचा अर्थ लावावा. परंतु त्याच्या या तेजोमात्राचा उपसंहार होत असतो तर त्यावर दाखवलं जात आहे की ज्या समयी देखील तो चक्षुमध्ये राहणारा चाक्षुष पुरुष हा आदित्यांश जो भुक्ताच्या कर्माने प्रेरित होऊन जोपर्यंत देह धारण केला जात असतो तोपर्यंत त्याच्या नेत्राचा उपकार करताना विद्यमान राहत असतो. मरणकालामध्ये याच्या चक्षुचे उपकार करणे सोडून देत असतो. अर्थात आपल्या आदित्य स्वरूपास तो प्राप्त होऊन जात असतो. आणि यापासून असं हे सांगितलं की जेव्हा या मृत पुरुषाचे वागेंद्रिय अग्नीमध्ये, प्राण वायूमध्ये आणि नेत्र आदित्यामध्ये लीन होऊन जातात इत्यादी, तेव्हा हे देहग्रहणाच्या समयी पुन्हा त्याचा आश्रय घेतील. असेच ते निद्रिस्त आणि जागृत पुरुषाच्या विषयात देखील होत असतं. यावर श्रुती म्हणते की ह्या समयी चाक्षुष पुरुष हा त्या पर्यावर्तन सर्व बाजूने आपली आणि विवर्तन करून घेत असतो. त्या समयी पुरुष हा अरूपज्ञ होऊन जात असतो. अर्थात मुमुक्षाचे रूपाचे त्याला ज्ञान होत नसते. त्या समयी स्वप्नकाराच्या समान हा आत्मा जो आहे तो चक्षु आणि तेजो मंत्राच्या सर्व बाजूने सम्यक आणि निर्लेप भावाने तो ग्रहण करत असतो. म्हणून त्याचे जे मूळ स्वरूप काय आहे हे सांगता येते की तो स्वरूप जे आहे ते निर्लेप असतं. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकाराचा स्वीकार नसतो. आणि जेव्हा जेव्हा त्यावेळेस तो देह धारण करतो त्या देहाशी ज्यावेळेस तो एकरूप झालेला असतो त्यावेळेस मात्र त्याला त्या देहाचे सर्व प्रकारचे विकार आणि सुखदुःख हे त्याला स्वतःचेच सुखदुःख वाटतात. आणि हेच आपल्याला प्रत्यक्ष जीवनात
की कुठली व्यक्ती ज्यावेळेस म्हणते की मला त्रास होतोय, माझी तब्येत बरी नाहीये, तेव्हा वस्तुतः त्याची तब्येत बरी नाही म्हणत असताना तो त्याची म्हणजे कोणाची, तर त्या जीवात्म्याची. आणि ज्यावेळेस तो त्या जीवात्म्यापासून जीवभावाचा त्याग करतो तेव्हा त्याचा प्रारब्धाचाही संबंध राहत नाही आणि कोणत्याही सुखदुःखाचा संबंध राहत नाही. तेव्हा हे आपल्याला हे दोन जी स्थिती आहे, एक स्थिती जीवस्थिती आहे आणि एक स्थिती जी आहे ते आत्मस्थिती आहे. तेव्हा आत्मस्थिती हे शाश्वत अस्तित्व आहे आणि जीवस्थिती हे भासमान अस्तित्वाचा आभास असणारी स्थिती आहे. आणि मनुष्य जो जगतो तो जीवस्थितीत जगतो, तो आत्मस्थितीत जगत नाही. आणि म्हणून तो म्हणतो की मला मला दुःख होतं, मला समस्या आहेत, मला सुख पाहिजे, मला धन पाहिजे. हे जे त्याला वाटत असतं सारखं, ते वाटणारा कोण आहे, तर तो जीवात्मा आहे, म्हणजे जीव आहे तो. आणि जो असा म्हणेल की मला काहीही कमी नाहीये, माझ्यात काहीही अभाव नाहीये, मी पूर्ण तृप्त आहे, मी नेहमी आनंदी आहे, मी ज्ञानस्वरूप आहे, असा म्हणणारा जो असेल ना, तर तो जो आहे तो त्या आत्मस्थितीमध्ये गेलेला आहे. असं या ठिकाणी हे दोन जे त्यांची स्थिती आहेत ते समजून घेणं या ठिकाणी खूप आवश्यक आहे. तेव्हा हा मंत्र या ठिकाणी संपतो. तो पुढे मंत्र क्रमांक 2. आता त्याच्यामध्ये मंत्र असा आहे की एकी भवती न पश्यती त्याहुरेकी भवती न जिग्रती त्याहुरेकी भवती न रसयत इत्याहुरेकी भवती न वदितु त्याहुरेकी भवती न शृणोति त्याहुरेति भवती न मनुतत त्याहुरेकी भवती न स्पृश्यत त्याहुरेति भवती न विजानति त्याहुरक्तस्य ऐतस्य हृदयस्याग्र प्रद्योतते तेन प्रद्योतिते नैष आत्मा निष्क्रियामि चक्षुषो वा मूर्धो वान्येभ्यो वा शरीर देभ्यो स्तमुत्क्रांतं प्राणो प्राणोनं क्रामन्ति प्राणमनुक्रांत प्राणमनुत्क्रांतमन्तं सर्वे प्राण हे मनुत्क्रामन्ति सविज्ञानो भवति सविज्ञानमेवान्व क्रामति तम विद्या कर्माणि समन्वारं भेति पूर्वप्रज्ञाच. आता हा दुसरा मंत्र आम्ही मंत्र वाचून दाखवला. त्याचा शब्दशः अर्थ पाहू आणि आशय पाहू. शब्दशः अर्थ असा आहे की चक्षु ही जी इंद्रिय आहेत ते लिंगात्म्याने एकरूप होऊन जात असतात. आता लिंगात्मा म्हणजे काय, तर तो जीवात्मा ज्याने सूक्ष्म देह धारण केलाय, सूक्ष्म देहाला लिंग असं म्हटलेले. चक्षु इंद्रिय लिंगात्म्याचे एकरूप होऊन जातात आणि ते त्यावेळेस काय होतं त्याची स्थिती, तर ते लोक जरी चक्षु असले तरी ते लोकांस पाहत नाहीत असे असे ते सांगत असत. घ्राणेंद्रिय हे त्या लिंगात्म्याशी एकरूप होऊन जातात, त्यावेळेस गंध गंध घेत नाहीत असं ते म्हणत असतात. रसनेंद्रिय एकरूप होऊन जातात तर ते चाखत नाहीत असं म्हणतात. वागेंद्रिय एकरूप होऊन जातात तर ते बोलत नाही असे म्हणतात. श्रोत्रेंद्रिय एकरूप होऊन जातात तर ते श्रवण करत नाहीत असे म्हणतात. मन एकरूप होऊन जाते तर ते मनन करत नाहीत असे म्हणतात. त्वगेंद्रिय एकरूप होऊन जातात तर ते स्पर्श करू शकत नाही असे म्हणत असतात. आणि जरी बुद्धी लिंगात्म्याशी एकरूप होऊन जात असली तरी जाणत नाही असे म्हणत असतात. आता त्या या हृदयाचे अग्र हे बाहेर जाण्याचा जो मार्ग आहे तो अत्यंत प्रकाशित व्हायला लागतो आणि त्यानेच हा आत्मा जो आहे तो नेत्राने, मूर्धाने आणि कोणत्याही अन्य भागाने बाहेर निघत असतो. त्यांचे उत्क्रमण करण्याचे व त्याच्याच बरोबर प्राणाचे उत्क्रमण करत असतो. प्राणाचे उत्क्रमण करण्यावर संपूर्ण प्राण व इंद्रिय वर्ग हे उत्क्रमण करत असतात आणि त्या समयी हा आत्मा विशेष विज्ञानवान होत असतो आणि विज्ञानयुक्त प्रदेशातच तो जात असतो. त्या समयी त्याच्या बरोबर हे ज्ञान, कर्म आणि पूर्वप्रज्ञा ह्या अनुभूत विषयाची वासनाही त्याच्याबरोबर जात असते. अशी त्या जीवात्म्याची स्थिती आहे देहत्याग केल्यानंतर. त्याचा आशय असा आहे की जेव्हा इंद्रिय वर्ग आपल्या लिंगदेहाच्या बरोबर एकरूप होऊन जात असतो तेव्हा आसपास बसलेले लोक म्हणत असतात की हे दिसत नाही. अशा प्रकारे जेव्हा घ्राणेंद्रिय देवतांचा निवृत्त होऊन घ्राणेंद्रिय लिंगात्म्याच्या बरोबर एकरूप होऊन जात असतात तेव्हा ते म्हणतात की मला गंध येत नाही. शेष अर्थ या समानच आहे.
तेव्हा जिभेमध्ये सुद्धा सोम अथवा वरुण देवता आहे. त्यांच्या त्या निवृत्तीच्या अपेक्षेने तो चाखतच नाही असे म्हणतात. हाच बोलत नाही, ऐकत नाही, मनन करत नाही, स्पर्श करत नाही, जाणत नाही असे ते म्हणत असतात. त्याच समयीच इंद्रियाभिमानी देवतांची ही निवृत्ती आणि इंद्रियाच्या हृदयामध्ये एकीभाव उपलक्षित होतो. तेव्हा हे सर्व इंद्रिय जे आहेत ते हृदयामध्ये त्या विलीन होत असतात. त्यामुळे त्याचं सर्वसाधारण जो व्यावहारिक अनुभवामध्ये ऐकणे, पाहणे, बोलणे, चव घेणे, ह्या गंध घेणे इत्यादी जे काही क्रिया आहेत त्या क्रिया जरी घडत असल्या तरी त्याला त्याची जाणीव होत नाही. त्यामुळे ते मी ऐकत नाही, मी बोलत नाही अशा प्रकारचा उल्लेख तिथे केलेला आहे. तेव्हा त्या समयी इंद्रियाचे हृदयामध्ये उपसंहार होऊन जाण्यावर जे काही अंतर्व्यापार होत असतो त्याचे वर्णन केले जात आहे. किंवा त्या प्राकृत हृदयाच्या अर्थात हृदय छिद्राचे अग्र हे नाडीमुख अर्थात बाहेर निघण्याचे द्वार हे प्रद्योतिक अत्यंत प्रकाशित होण्यात सुरुवात होत असते. ज्या प्रकारे स्वप्नकालात आत्मज्योतीने स्थित राहत असतो अगदी त्याच प्रकारे ह्या समय देखील हे तेजो मात्राच्या ग्रहणाच्या कारणाने आत्मज्योतीने आणि स्वयं आपणच आपल्यालाच हा प्रकाशित करत असतो. या आत्मज्योतीस प्रकाशित हृदयद्वाराने हे लिंग उपाधिक विज्ञानमय आत्मा हा निघून जात असतो असे देखील अथर्वण ऋषींनी प्रश्न उपनिषदामध्ये सांगितलं आहे. त्याने विचार केला की मी कोणाच्या उत्क्रमण केल्यावर उत्क्रांत होईल आणि कोणाच्या प्रतिष्ठित झाल्यावर मी प्रतिष्ठित होत जाईल. त्याने मग प्राणाची रचना केली इत्यादी इत्यादी हे त्या ठिकाणी विवेचन आलेले आहे. तेव्हा त्या लिंगात्म्यामध्ये आत्मचैतन्य ज्योती सर्वदा अत्यंत अभिव्यक्त राहत असते आणि त्या उपाधीद्वारेच त्या आत्म्यामध्ये जन्म, मरण, गमन, आगमन आदी संपूर्ण विकाररूप व्यवहार होत असतात. अविदत्रूपच बुद्धी आदी 12 इंद्रिय आहेत आणि हे सूत्र आहे की हे जीवन आहे आणि तेच स्थावर जंगमाचा अंतरात्मा आहे आणि त्या प्रद्योताचे अर्थात हृदयाच्या अग्राचे प्रकाशनाने निघणारा जो आत्मा आहे तो कोणत्या मार्गाने निघून जातो तर त्यावर सांगितलं जात असते की जर त्याचे ज्ञान आणि कर्म आदित्य लोकांच्या प्राप्तीचे कारण होत असेल तर तो चक्षुद्वारे बाहेर निघून जातो. जरी ब्रह्मलोकाची ही प्राप्तीचे कारण होत असले तरी मूर्ध देशामध्ये तो निघून जात असतो. अशा प्रकारे आपले कर्म आणि ज्ञानाच्या अनुसार तो शरीराच्या अन्यान्य देश अथवा ह्या अवयवातून तो निघून जात असतो. त्या विज्ञानात्म्याचा उत्क्रांत परलोकाच्या साठी प्रस्थित अर्थात परलोक गमनाच्या साठी ही वासनायुक्त होण्यावर राजाचे सर्वाधिकार समान तसा प्राण त्याच्या बरोबर उत्क्रमण करत असतो आणि त्या प्राणाचा उत्क्रांत होण्यावरच वाघादी सारेच प्राण हे त्याच्या बरोबर हे उत्क्रमण करत असतात. इथे लोकांचे समूहाचे समान विज्ञानात्मा प्राण आणि इंद्रियाच्या एकसाथ मिळून क्रमाने जाणे विवक्षित नसते तर त्याच्या प्राधान्याच्या अनुसार त्यांचा उल्लेख करणे हेच अभिष्ट आहे. या समयी हा आत्मा हा सविज्ञान होत असतो. अर्थातच स्वप्नाच्या समान आपल्या कर्मवश विशेष विज्ञानवान होत असतो. स्वतंत्रतेने नाही जरी स्वतंत्रतेने विज्ञानवान जर होऊ शकत असतो तर सर्वच कृतकृत्यता तर सर्वांसच ही प्राप्त होत नाही. त्यामुळे व्यासदेवाने सांगितले आहे की या हृदयामध्ये सदैव त्याच भावाने चिंतन करत राहण्याने तो त्यासच प्राप्त होऊन जात असतो. आणि म्हणून या समयी सर्व लोक या कर्माद्वारे उद्धूत अंतःकरणाची ही वृत्तीविशेष स्थितीला आश्रित राहून ही वासनात्मक विशेष ज्ञानाने सविज्ञान होत असतात. अशा प्रकारे हा सविज्ञान अर्थात विशेष विज्ञानाने उद्भासित होऊन आपले गंतव्य स्थानास तो अनुक्रमण करून जात असतो. आणि म्हणून परलोकांची इच्छा राखणारे सगळे श्रद्धाळू पुरुषांची त्या समयी स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी प्रमादहित होऊन निरंतर योगधर्माचे सेवन, विवेकाचा अभ्यास आणि विशेष रूपाने तो पुण्याचा संचय केला पाहिजे. संपूर्ण शास्त्राचे विधेय अर्थाचे आचरण केले पाहिजे
परंतु त्या उत्क्रांतीच्या समयी काही देखील संपादन होत नाही किंवा ते केल्या जाऊ शकत नाही. कारण की कर्माद्वारे घेऊन जाताना जीवाची स्वातंत्र्यता तिथे राहत नाही. आणि या विषयामध्ये पुण्यकर्माने पुरुष जो आहे तो पुण्यवान होतो आणि पापकर्माने तो पापी होत असतो, असं वर सांगितलं गेलं आहे. तेव्हा या अर्थाची निवृत्तीचा उपाय दाखवण्यासाठी या ठिकाणी समस्त शाखांची उपनिषदे हे सांगण्यामध्ये प्रवृत्त होत असतात. त्यामुळे त्यांच्या विधानाच्या साठी उपायाचे निरंतर सेवेच्या शिवाय या अनर्थाची आत्यंतिक निवृत्तीचा कोणताही अन्य उपाय म्हणून या उपनिषद विहितच या उपायाच्या अनुष्ठानामध्ये प्रयत्न करून राहिले पाहिजे, हेच या प्रकारे तात्पर्य आहे. त्यानंतर वर सांगितलेले हे जे सांगितले गेले आहे की गाडीच्या समान, गाडीचं उदाहरण, छकड्याचं उदाहरण आपण सुरुवातीला दिलं की छकड्यामध्ये जेव्हा खूप बोझ टाकल्यानंतर ती छकडा जो आहे बैल ओढत असतात आणि त्यामध्ये विशिष्ट प्रकारचा आवाज निघत असतो. तसंच तिथे जे काही सांगितलंय त्याच्या संदर्भातच गाडीच्या समान ज्याने बोजा धारण केला आहे तो जीव हा शब्द करताना जात असतो. तो जशी गाडी भरपूर बोजा झाल्यानंतर शब्द करत जाते, तसा तो जीव जो आहे, तो जीव गाडीच समजा, तो जेव्हा देहत्याग करून जात असतो तेव्हा जो बोजा त्याला येतो, अनेक प्रकारचा बोजा असतो, तो बोजा घेऊन जात असताना त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडत असतात. परंतु गाडीवानाच्या राह खर्चाचे समान या परलोकाच्या साठी जाणार राह खर्च म्हणजे गाडीवान गाडी घेऊन जात असताना त्याचा राहण्याचा खाण्याचा खर्च हा लागतोच ना, तोही त्याला द्यावाच लागतो. तर ह्या ठिकाणी जो जीवात्मा जो देहत्याग करून जो बाहेर जात असतो तर तो परलोकासाठी इतक्या लांबच्या यात्रेकरता जातो, तेव्हा त्यालाही राहा खर्च म्हणजे त्यालाही भूक लागली तर काही खाण्याची सामुग्री किंवा अन्य काही गोष्टीची आवश्यकता असेल तर ती सामुग्री सगळी त्याच्याजवळ पाहिजेच आहे. त्यामुळे ह्या जीवाची जी आहे ते रस्त्यामध्ये जात असताना ही भोजन सामुग्री नेमकी काय आहे की ज्यामुळे हा परलोकात जाऊन खात असतो. तर त्यावर असं दाखवलं जात आहे की परलोकास जाणारे त्या आत्म्याच्या बरोबर विद्या आणि कर्म, सर्व प्रकारची विहित, प्रतिषिद्ध आणि अविहित आणि प्रतिषिद्ध ही विद्याच इथे आहे आणि ती विद्याच त्यांना घेऊन जात असते. त्यामुळे विहित आणि प्रतिबिद्ध ही आणि अप्रतिषिद्ध कर्मच कर्म आहे. त्या विद्या आणि कर्म सम्यक अन्वारंभ आणि अन्वालंबन अर्थात अनुसरण करत असतात. आणि पूर्व प्रज्ञा ही पूर्वानुभव संबंधिनी प्रज्ञा अर्थात अतीत कर्मफलानुभवाची वासना म्हणजेच प्रज्ञा आहे, ती पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बरोबर जात असते. तेव्हा त्या वासनांचा अपूर्व कर्माची जो काय आरंभ आणि कर्मविपाकाचा अंग होत असते, म्हणून हा देखील त्यांच्या बरोबर जात असतो. तेव्हा त्या वासनेच्या शिवाय हे कर्म करणे आणि त्याचे फळ भोगण्याचे सामर्थ्य हे त्याच्यामध्ये होत नाही. कारण की ज्या विषयाचा अभ्यास होत नाही त्यामध्ये इंद्रियाची कुशलता देखील नसतेच. येथे पूर्वानुभवाच्या वासनेने प्रवृत्त झालेल्या इंद्रियाच्या शिवाय अभ्यासाच्या कुशलतेचे होणे संभव आहे. ही गोष्ट पाहिली जात असते. ही कोणत्याही पुरुषाची ही चित्रकलादीच्या समान क्रियेने देखील अभ्यासाच्या शिवाय जन्मापासून कुशलता होत असते आणि कोणाकोणाची कुशलता नसतेच. जसे विषय उपभोगामध्ये देखील कोणाची तरी स्वभावताच कुशलता अथवा अकुशलता ही आपल्याला पाहिले जात असते. म्हणून हे सर्व पूर्वप्रज्ञाच्या उद्बद्ध आणि अनुद्बद्ध होण्याच्या कारणानेच होत असते. आणि या कारणाने पूर्वप्रज्ञेच्या शिवाय कोणास देखील कर्म अथवा त्याच्या फलोपभोगाची प्रवृत्ती ही होणे मात्र संभव नाहीये. म्हणून गाडीवानाच्या राह खर्चाच्या सामग्रीच्या समान या विद्या, कर्म आणि पूर्वप्रज्ञा नामक 3 पदार्थच या ठिकाणी परलोकाच्या मार्गाची ही भोजन सामुग्री असते. कारण की विद्या, कर्म आणि पूर्वप्रज्ञा
हे देहांतराची प्राप्ती आणि उपभोगाचे साधन आहे. त्यामुळे शुभविद्या आणि कर्म इत्यादिकांचे आचरण करावे आणि ज्याने की अभिष्ट देहाची प्राप्ती आणि उपभोग प्राप्त होईल, हेच या प्रकरणाचे तात्पर्य आहे. सार तुम्हाला त्याची फलप्राप्ती होईल. आणि म्हणून कर्म करत असताना हे पुण्यकर्म असावं याची आपण कटाक्षाने काळजी घेणं आवश्यक आहे. कारण पुण्यकर्म केला तरच तो देहांतरात नंतर, देहत्यागाच्या नंतर आपल्या सर्व या सूक्ष्म देहामध्ये तो पुण्यकर्माचं फल घेऊन येत असतो. पण त्याच्या विपरीत जर तो पाप कर्म करत असेल तर त्या पापकर्मामध्ये मात्र अशा प्रकारची स्थिती असू शकते की तो पाप घेऊनच बरोबर जात असेल. रीतीने हे दुसरा मंत्र इथे संपलेला आहे. आणि त्या ठिकाणी मृत्यूच्या वेळेस लिंगदेहाची काय स्थिती आहे आणि लिंगदेह बरोबर मृत्यूच्या नंतर काय काय बरोबर घेऊन जातो, तर त्या गाडीवाहनाच्या त्या दृष्टांताने सांगितलं की त्या गाडीवाहनाला सुद्धा काही ना काहीतरी प्रवास करताना खाण्याची सोय, राहण्याची सोय, कपड्याची सोय ही त्याला करावी लागते. तसं हा देह जेव्हा सोडून जीवात्मा जातो तेव्हा नेमकं त्याची काय स्थिती आहे आणि त्याला जी काय सगळं सामुग्री त्याच्याबरोबर आहे का, त्याला आवश्यक असणारी. कारण प्रवासाला सुद्धा आपण जातो तेव्हा आपण सर्व प्रकारची सामुग्री बरोबर घेऊन जातो, खाण्यापिण्याची वस्तू बरोबर असते. त्यानंतर जिथे आपण जाणार आहोत तिथे कपडे परिधान करण्याकरता ज्यांना भेटायचं तिथे आपण कपडे कोणते घालायचे, खायचं कसं, राहायचं कसं, हे अनेक गोष्टीची काळजी घेत घेत आपण त्या अंतिम गंतव्यस्थानापर्यंत पोहोचतो. अगदी तसंच याने सांगितलं की तो जीवात्मा जो आहे तो ज्यावेळेस तो देह सोडतो तेव्हा नुसता तो देह सोडून जातो असं नाही, तर त्या देह जरी तो पंचमहाभूतात्मक अन्नमय कोश असलेला जो स्थूल देह आहे तो इथे जरी टाकत असेल तरी जो सूक्ष्म देह जो आहे ज्याला लिंगदेह असं म्हटलेलं आहे, तर त्या लिंगदेहामध्ये मात्र तो पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मनबुद्धी चित्त अहंकार हे घेऊन जातो. आणि त्याच्याशिवाय इथे जे कर्माचं जे उदाहरण दिलंय की तो कुठल्या प्रकारचं कर्म त्याने केलेलं आहे त्या कर्माचं फल तो घेऊन जात असतो, ती वासना घेऊन जात असते. विद्या, कर्म आणि पूर्वप्रज्ञा असं 3 शब्द वापरले. तर ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ते देहांतराची प्राप्ती झाल्यानंतर ते उपभोगाचे साधन म्हणून तो आपल्या बरोबर ते घेऊन जात असतो. आणि मग शुभविद्या असेल किंवा पुण्यकर्म असेल, ह्याचाही जो परिणाम आहे त्या परिणामाचा सर्व समुच्चय जो आहे तो समुच्चय घेऊन तो जात असतो. कारण त्यानेच त्याला पुढचे उपभोग मिळतात. म्हणून ह्या जन्मामध्ये तुम्ही जे जे काही कर्म करता त्या कर्मामध्ये सत्कर्म असावेत, सदाचार असावा, शास्त्राच्या अनुकूल आचरण असावं, स्वधर्माचं पालन करावं. आणि त्याच्यानंतर या पालन केल्यानंतर प्राप्त होणारं जे काही फळ आहे ते फळ मात्र तुम्हाला मृत्यूच्या नंतर हे बरोबर घेऊन जात आहे. वस्तूच्या रूपात, पैशाच्या रूपात तुम्हाला बरोबर घेऊन जाता येत नाही. पण म्हणून काहीच बरोबर घेऊन जाता येत नाही असं नव्हे. ते इथे स्पष्ट सांगितलंय की या ठिकाणी तुम्ही जे कर्म करता त्या कर्माचं जे फल आहे ते फल मात्र तुमच्यावर येत असतं. त्याची जी वासना आहे ती बरोबर येत असते. त्यामुळे तुम्ही पूर्ण हे जीवन जे चालू आहे त्या जीवन चालू असताना तुम्ही परोपकार करा, तुम्ही जीव जगताच्या कल्याणाकरता काम करा, तुम्ही स्वधर्माचं पालन करा. म्हणजे तुम्ही जन्म काय जीवन कालामध्ये तुम्ही म्हणजे स्वाधीनही राहाल आणि तुमची निर्वाहही उत्तम होईल. पण तिथपर्यंतच मर्यादित नाही, तर त्याच्या कर्मफलाची शिदोरी घेऊन तुम्ही पुढच्या प्रवासाला जाता. आणि ती जी शिदोरी आहे ती तुमच्या सगळ्या तुमचं जे काही संवर्धन आहे किंवा तुमचा निर्वाह जो आहे तो मृत्यूनंतर सुद्धा तुमचा निर्वाह करायचा असतो. तर तो निर्वाह या कर्मफलातून तुम्हाला प्राप्त होतो असं हे अतिशय स्पष्टपणे इथे सांगितलेलं आहे. तेव्हा इथे हा 4थ्या अध्यायातील जो चतुर्थ ब्राह्मण आहे त्या चतुर्थ ब्राह्मणाचा दुसरा मंत्र इथे संपला. आता मंत्र क्रमांक 3 याची काय पूर्वपीठिका आहे ती आपण पहिल्यांदा पाहूया. तेव्हा अशा प्रकारे विद्यादीचे भाराने लादलेला हा देहांतरास प्राप्त करणारा जीव जो आहे तो पूर्वदेहात सोडून एका वृक्षापासून दुसऱ्या वृक्षावर जाणाऱ्या पक्षाप्रमाणे अन्य देहास तो प्राप्त करत असतो. अथवा एक दुसऱ्या अतिवाहिक देहाने कर्मफलाचे उद्भवस्थान
व देवलोकादीस घेऊन गेला जात असतो, असे हे विधान आहे. त्याच्यावर आता पहिल्यांदा काही चर्चा केली आहे, की शंका अशी विचारली आहे की काय त्यास येथे स्थित राहताना सर्वगत इंद्रियाची वृत्ती होऊन जात असतो तो? अशा शरीरस्थ जीवाची जी संकुचित इंद्रिय मृत्यूनंतर फाटलेल्या घड्याच्या प्रमाणे ते प्रकाशाचे सर्वत्र व्याप्त होऊन जात असतील, देहांतराचा आरंभ होण्यावरच पुन्हा संकोच प्राप्त होऊन जात असतात, अशा अथवा वैशेषिक सिद्धांतवाल्याच्या मताच्या अनुसार केवळ मनच देशांतराच्या देशामध्ये जात असतं, किंवा वेदांत सिद्धांताच्या अनुसार कल्पांतरांतर देहांताची प्राप्ती होत असते, हे निश्चित काय आहे, तर हे ह्याचं आम्हाला स्पष्टीकरण करा, अशी शंका विचारली. तेव्हा सद्गुरू सांगतात आणि त्याचं हे स्पष्टीकरण देतात. ते म्हणतात की ते हे सर्व समान आणि सर्वत्र अनंत असं आहे. त्याचं मूळ जे स्वरूप आहे आत्म्याचं, ते आधीच सर्व समान आणि सर्वत्र अनंत आहे. त्या श्रुतीच्या अनुसार आणि सर्वात्मक प्राणाचे आश्रित होण्याने इंद्रिय तर सर्वात्मक आहेतच, व त्यांच्या आध्यात्मिक आणि अधिभौतिक परिच्छेद त्या प्राण्याचे कर्म, ज्ञान आणि भावनांचे कारण आहे. आणि म्हणून त्यांच्या अधीन होण्याचे कारण स्वभावताच तो सर्वगत आणि अनंत होण्यावर देखील भोक्ता प्राणाचे कर्म जे आहे ते कर्म, ज्ञान आणि वासनेच्या अनुसारच तो देहांतराच्या आरंभवश प्राणांची वृत्तीचा संकोच अथवा विकास होत असतो, असे देखील म्हटले आहे. तेव्हा हा जो प्राण काय आहे, तर तो मुंगीच्या प्रमाणात लहान आहे. जसं आपण म्हणतो ना, वटवृक्षाचं बीज कसं असतं, तर ते मोहरीपेक्षाही लहान असतं, पण त्याच्यातून निर्माण होणारा वटवृक्ष हा खूप विशाल असा असतो. तसा हा जो मनुष्य, हा जो जीवात्मा आहे, हा विशाल देह धारण करतो, पण त्याचा आधारभूत जो प्राण आहे, तो प्राण कसा आहे, तर तो मुंगीच्या प्रमाणात आहे असं सांगितलंय, किंवा तो डासाच्या समान आहे, आणि काहींच्या बाबतीत तो हत्तीच्या समान आहे. ह्या तीनही लोकांच्या समान असतो आणि या सर्वांचे समान तो असतो. अशा प्रकारे जो देखील या अनंताची उपासना करत असतो आणि जो ज्या प्रकारे उपासना करत असतो इत्यादी जे वचन त्याला अनुकूल होऊन जात असतं. ह्यामध्ये कर्म आणि ज्ञानाच्या आधी जो पूर्वप्रज्ञा नावाची वासना असते, ती सर्वत्र व्याप्त राहताना ती हृदयस्थ राहून जसे स्वप्नावस्थेतील शरीराची रचना करत असतात, अगदी त्याच प्रकारे या देहापासून भिन्न दुसरे जे कर्मजनी देहाची रचना करून येत असतात, आणि त्यानंतर देहांतराचा आरंभ होऊन जाण्यावर आपल्या पूर्वाश्रित देहाचा त्याग करून ते त्याग करत असतात. या विषयावर देखील आता पुढे हा दृष्टांत दिलेला आहे. आणि हा मंत्र क्रमांक 3 जो आहे तो हा दृष्टांत सांगणार आहे. तेव्हा मंत्र क्रमांक 3, चौथा अध्याय, चौथं ब्राह्मण आणि तृतीय मंत्र, देहांतर गमनाचे हे जोंकचा दृष्टांत दिलेला आहे. जोंक म्हणजे एक किडा आहे. तो कीटक कसा तो तृणावरून फिरत असतो याचं दृष्टांत दिलेलं आहे. तेव्हा मूळ मंत्र असं घेतलं, यथा तृणजला युक्तान तृणस्यांत रात्वान अन्य क्रमात्मान उपसंहारार्थेव यमात्मेदम शरीरम निहत्या विद्या गमयित्वान्य क्रमाक्रम्या उपसंहारती. म्हणजे अर्थ असा की तो जो दृष्टांत दिलाय तो म्हणजे तृण म्हणजे गवत. तर गवतावरचा जो किडा आहे तो तृणाच्या शेवटच्या टोकापर्यंत तो चालत जात असतो, आणि तिथे पोहोचल्यावर तो तृणरूप आश्रयाने तो पकडतो. तर तृण हेच त्याचा आश्रय असतं, आणि तो मग ह्या आश्रयावर बसून स्वतःला शोषून घेतो, आणि तो स्वतःही तृणासमान होतो. म्हणजे तुमच्या कधी तुम्ही पाहिला असेल की गवताचा किडा जो आहे तो पुढे गवतासारखाच दिसायला लागतो. आपण त्याच्यामध्ये गवत आणि तो किडा याच्यामध्ये भेदच करू शकत नाही. त्या प्रकारे हा जो आत्मा आहे तो त्या शरीरास मारून अविद्या अचेतना अवस्थेत प्राप्त करून दुसऱ्याचा आधार घेऊन जातो. तसा हा किडा सुद्धा एका तृणावरून दुसऱ्या तृणावर जातो आणि दुसऱ्या तृणाचा तो आश्रय घेतो. तेव्हा तो आपला उपसंहार करून घेत असतो. म्हणजे तो आपली जी पूर्वस्थिती आहे त्याचा पूर्वस्थितीचं तो रूपांतर ह्या दुसऱ्या स्थितीमध्ये करत असतो. असा या तिसऱ्या मंत्राचा अर्थ, हा शब्दशः अर्थ असा आहे. तेव्हा आशय काय आहे आपण पाहूया. या देहांतर संचारामध्ये हे उदाहरण असते की ज्या प्रकारे हे तृणजवळच्या गवतावर चालणारा गवती किडा हा गवताच्या अंतास म्हणजे अंतिम टोकावर पोहोचून दुसऱ्या तृणरूप
याचे आक्रमकाचे आक्रांत केले जाईल. म्हणजे त्या म्हणजे आधाराचा आश्रय तो घेऊन आपण स्वतःला आपल्या पूर्वीच्या अवयवाच्या स्थानामध्येच तो स्वतःला शोषून घेत असतो. आणि अशा प्रकारे हा जो संसारी आत्मा आहे त्याचे इथे हे प्रकरण आहे. त्या पूर्वप्राप्त शरीरास मारून स्वप्नप्राप्तीच्या इच्छा असणारेच हे समान हे पडून राहतात आणि त्या ह्याच अविद्येस प्राप्त करून अर्थात आपल्या आत्म्याचा उपसंहाराद्वारे अचेतन करून तृणजळूचे एक तृणावरून दुसऱ्या तृणावर जाण्याच्या समान दुसरे हे अकर्म म्हणजे शरीरातच आपली पसरलेल्या वासनेने हे ग्रहण करून आपलाच ते उपसंहार करून घेत असतात. अर्थात त्यामध्येच आत्मभाव करायला लागतो. आणि ज्या प्रकारे हा स्वप्नामध्ये देहांतरास आरंभ करत असतो त्याच प्रकारे स्वप्न देहांतराच्या जीवाच्या समान हा शरीर आरंभ देशामध्ये अर्थात आरंभ केलेल्या जंगम आणि स्थावर देहात हा आत्मभाव करून घेत असतो. त्याचा क्रमवश इंद्रिय देखील ही वृत्तीयुक्त होऊन ते संघटित होऊन जात असतात आणि कृश वृत्तिकास्थानीय बाह्य शरीराचे देखील तो आरंभ होऊन जात असतो. आणि मग त्यामध्येच हे इंद्रिय विवाहाच्या अपेक्षेने वाघादी इंद्रियाचे उपकार करण्यासाठीच हे अग्री आदी देवता सुद्धा ह्याचा सुद्धा तो आश्रय घेत असतो. हाच देहांतराच्या आरंभाची ही अशा प्रकारची ही विधी असते असे या दृष्टांतावरून त्यांनी अतिशय स्पष्ट केलेला आहे. तेव्हा पुढचा जो भाग आहे चौथा मंत्र तो आत्म्याच्या देहांतर निर्माणामध्ये सुवर्णकाराचा आता दृष्टांत दिलेला आहे. खाली हा तृणावरचा जो किडा आहे जो गवती किडा ज्याला म्हणता येईल त्याचं पहिल्यांदा उदाहरण देऊन तो एका गवतावरून दुसऱ्या गवतावर कसा जातो आणि तो आपल्या देहाला सुद्धा शुष्क कसा करतो. म्हणजे तुम्ही पाहिला असेल की पहिले तो किडा आपल्या 4 पायावर उभा असतो आणि ते 2 टेंटॅकल्स त्याचे जे असतात ते तो सारखे सेन्स करत असतो. 2 सेन्सर्स असतात त्याचे. आणि जसा जसा तो गवताच्या टोकावर जातो आणि तिथे काही काळ स्थिर होऊन तो स्वतःला शुष्क करतो आणि त्याच्यानंतर तो सहजतेने कारण गवत हे वाऱ्याने फिरत सारखं हलत असतं तेव्हा तो एका गवताच्या टोकावरून दुसऱ्या गवताच्या टोकावर येऊन परत त्या ठिकाणी त्याला ती शक्ती मिळते. जसा तो जीवात्मा जो आहे तसं तो एका देहाला सोडून दुसऱ्या देहाला प्राप्त करतो. तर त्या संदर्भामध्ये हा दृष्टांत आपण पाहिला. तर पुढचा विषय असा आहे की आत्म्याच्या देहांतर निर्माणामध्ये आता सुवर्णकाराचा दृष्टांत दिलेला आहे. तर सुवर्ण आता काय दृष्टांत दिला आहे ते आपण पाहूया. तेव्हा याची पूर्वपीठिका अशी की त्या देहांतराच्या आरंभामध्ये जीव जो आहे तो नित्य ग्रहण केलेल्या उपादानासच हे बिघडून त्यानेच देहांतराचा आरंभ करत असतो. यामध्ये त्यांनी दृष्टांत दाखवलेला आहे की त्यांनी तो काय करतो उपादान म्हणजेच त्याचं शरीर. तर त्या शरीरालाच तो जीवात्माच काहीतरी खाऊन पिऊन किंवा काहीतरी अनियमित वागून दुराचाराने वागून तो त्या देहास बिघडून टाकतो आणि बिघडून टाकल्यानंतर त्याचा नाश होतो आणि नाश झाल्यानंतर पुन्हा तो नवीन देह धारण करतो. तर तो कसा करतो तर त्याने सुवर्णकाराचं त्याने उदाहरण दिलेलं आहे. मंत्र काय ते पाहू आपण. मंत्र असा की तद यथा पेशस्कारी पेशसे नाम पादान्याय नन्न उत्तरम कल्याणतरम रूपम तनुत एवमेवात्मय शरीरम निहत्या विद्या गमयित्वान्य अन्वंतरम कल्याणतरम रूपम कुरुते पित्र्यम वा गंधर्वा वा दैवम प्राजापत्यम वा ब्राह्म वन्येषु वा भूतानाम. आता याचा अर्थ असा की त्यामध्ये जो दृष्टांत सांगितला आहे ज्या प्रकारे सोनार हा सुवर्णाचा भाग घेऊन दुसऱ्या नवीन आणि कल्याणतर अधिक सुंदर अशा प्रकारच्या अलंकाराची रचना करत असतात अगदी त्याच प्रकारे हा जो आत्मा आहे तो ह्या शरीरास नष्ट करून अचेतन अवस्थेमध्ये प्राप्त करून घेतो. आणि मग इतर जे लोक आहेत त्या जसे पितर आहेत गंधर्व आहेत देवलोक आहेत प्रजापती लोक आहेत ब्रह्मालोक आहेत अथवा अन्य लोकांचा ह्या नवीन आणि कल्याणोत्तर रूपाची तो रचना करत असतो. म्हणजे तो आपल्या पूर्वदेहास नष्ट करतो आणि तो नवीन लोकांमध्ये जाऊन तो नूतन देह धारण करत असतो. अशा त्या जीवात्म्याचं ते लक्षण आहे. तर तो कसा करतो तर जसं सुवर्णकार जो आहे तो सुवर्णकार ज्याप्रमाणे तो सुवर्णाचे जुने झालेले जे सुवर्ण आहे की ज्याचा आता आपल्याला असं वाटतं की बा
त्याच्यामध्ये नवे पण काही राहिलेले नाही आहे. तेव्हा तो त्यांना वितळून पुन्हा एकदा त्याला परत एकदा नवीन आकृती तयार करतो आणि त्या नवीन आकृतीमध्ये अतिशय आकर्षक अशा प्रकारचे तो अलंकार तयार करतो. अगदी त्याच प्रकारे हा जो जीवात्मा स्वतः हा सुवर्णकारासारखाच आहे. तो आपले जुनं जीर्ण झालेलं जे शरीर आहे त्या शरीराला पूर्णपणे त्याचा उपसंहार म्हणजे त्याला जसं सोनं वितळून जसं आपण नवीन सोनं आपण त्याच्यातून बाहेर काढतो तसं याचं किटाळ सगळं जातं. किटाळ जातं म्हणजे स्थूल देह जातो, म्हणजेच त्याचा पार्थिव देहाचा तो त्याग करतो आणि मग सूक्ष्म देहाला घेऊन तो पुढे जातो. आणि त्या सूक्ष्म देहाच्या माध्यमातून ज्या वासना ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा परिपूर्ण करण्याकरता त्या लोकात जातो आणि त्या लोकांमध्ये त्याला सगळी सामुग्री मिळते. कारण तो अशाच लोकात जातो जिथे त्याच्या वासना पूर्ण होती आणि मग ते भोग पूर्ण करण्याकरता तिथे गेल्यावर त्याला जी प्राप्ती होते त्या प्राप्तीमध्ये तो जो आहे तो त्याचं कल्याण होत आहे असं त्याला वाटत असतं. तेव्हा असा या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा याचा जो आशय काय आहे तो आपण आता पुढच्या रविवारी पाहूया आणि पुढच्या रविवारी आपण या चौथ्या मंत्राचा विस्ताराने विचार करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.